महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं विविध योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लवकरच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCM कार्ड अनिवार्य असणार आहे. यामुळे सामाजिक घटकांचा प्रवास अधिक सुलभ आणि डिजिटल होणार आहे. आधार कार्डशी संलग्न करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड या योजनेचा शुभारंभ 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलाय. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर याद्वारे या कार्डची नोंदणी करता येणार आहे. यासाठी प्रत्येक बसस्थानकात आणि गावागावात कॅम्पची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी लवकरात लवकर हे कार्ड काढून घ्यावं असं आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी केलंय. महामंडळाच्या विविध सवलतींचा फायदा घेतात अशा सर्व सवलतधारी प्रवाशांच्या करता हे सदरचे कार्ड आहे, ज्यामध्ये स्त्रिया, अमृत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शालेय विद्यार्थी यांच्याकरता हे कार्ड असून सदर कार्ड असल्यानंतर इतर कोणतंही त्याला पुरावा म्हणजे वयाचा पुरावा किंवा इतर कोणतेही पेपर्स ठेवायची आवश्यकता लागणार नाही. तसेच या कार्डमधून प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची रक्कम त्यांच्या वॅलेटमध्ये ठेवून त्याचे तिकीट काढण्याकरता वापर होईल. वॅलेटचा वापर तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा परचेस करता, शॉपिंग करता करू शकता. आणि सदरचे कार्ड हे अनिवार्य झालेलं आहे, त्याने प्रवाशांनी हे NCMC कार्ड काढून सहकार्य करावे. या कार्डमुळे जे बोगस प्रवासी जे काही अवैध फायदा घेत होते त्यावरती नियंत्रण येणार आहे आणि कोणत्याही प्रकारचा त्रास हा सवलतधारी प्रवाशाला होणार नाही. निश्चित अगदी सर्व प्रवाशांनी NCMC कार्ड काढून सहकार्य करावे. सध्या तरी या कार्डची सक्ती नाही, मात्र भविष्यात हे कार्ड नसल्यास पूर्ण भाडं आकारलं जाणार आहे. त्यामुळे सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्यांसाठी हे कार्ड काढणं आता गरजेचं बनलंय.